नमस्कार. OS न्यूज हे या वृत्तांकनातून कोणत्याही व्यावसायिकाला भीती अथवा वेगळा निर्णय घ्यावा असे मुळीच सांगत नसून सध्याची शिर्डी नगरीतील वास्तविक परिस्थितीवर प्रकाशझोत टाकत असून सद्गुरू श्री साईबाबांच्या कृपेने होणार सर्व ठीक. जरा धीर धरा अशीच विनंती करीत आहे. देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डी नगरीत साई भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना स्थानिक व्यावसायिक मात्र आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी भाविकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारपेठांमध्ये आता अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत असून काही नामांकित कंपन्यांपासून छोट्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांना व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिर्डीतील व्यवसायाच्या या घसरलेल्या परिस्थितीमागे विविध कारणे असली तरी गेल्या 2 दशकातील वाढती गुन्हेगारी हा त्यातील एक महत्त्वाचा घटक असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चेन स्नॅचिंग, पाकिटमारी, भाविकांची विविध प्रकारे होणारी लूट, चोरी, दरोडे तसेच काही गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे शिर्डीच्या सुरक्षिततेबाबत बाहेरच्या भाविकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. यावर सध्या शिर्डी पोलीस स्टेशनने गुन्हेगारीवर समाधानकारक नियंत्रण मिळवले असून मागील काही घटनांचा थेट परिणाम स्थानिक व्यवसायावर होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र दर्शन घेतल्यानंतर भाविक फार काळ शिर्डीत न थांबता इतर तीर्थक्षेत्रे किंवा पर्यटन स्थळांकडे रवाना होत आहेत. अनेक भाविक शिर्डीत 2 दिवसांचा मुक्कामही करत नसल्याने हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, कपडे, प्रसाद, धार्मिक साहित्य, किरकोळ दुकाने आणि इतर व्यवसायांवर त्याचा परिणाम होत आहे. भाविकांची संख्या वाढत असली तरी त्याच प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत खरेदी वाढताना दिसत नाही. त्यामुळे भाविक वाढले पण व्यवसाय वाढला नाही अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक व्यावसायिक आस्थापना भाडेतत्वावर आहेत. दुकानाचे मासिक भाडे, वीज बिल, कर्मचारी पगार, देखभाल खर्च आणि अन्य नियमित खर्च भागवणेही अनेक व्यावसायिकांना अवघड झाले आहे. काही ठिकाणी दिवसभर दुकान सुरू ठेवूनही अपेक्षित उलाढाल होत नसल्याने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आली आहे. गेली अनेक वर्ष परिस्थिती सुधारेल या आशेवर व्यवसाय टिकवून ठेवणार अनेक व्यापाऱ्यांना आता आर्थिक गणित जुळवणे कठीण जात आहे. परिणामी काही नामांकित व्यावसायिकांनी शिर्डीतील व्यवसाय गुंडाळून इतर ठिकाणी जाण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची व पर्यटकांची वर्दळ वाढेल अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे. त्यामुळे सध्याची मंदी दूर होऊन बाजारपेठेला पुन्हा उभारी मिळेल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यासाठी केवळ भाविकांची संख्या वाढणे पुरेसे नसून भाविकांचा शिर्डीत मुक्काम वाढणे, स्थानिक बाजारपेठेत खरेदी वाढणे आणि शहरातील पर्यटनाचा कालावधी वाढवणे आवश्यक असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. शिर्डीची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर धार्मिक पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक काळ शिर्डीत थांबवण्यासाठी नियोजनबद्ध पर्यटन सुविधा, सुरक्षित वातावरण, आकर्षक बाजारपेठ, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि विविध पर्यटन उपक्रमांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवून भाविकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिर्डीची ओळख केवळ साई दर्शनापुरती मर्यादित न राहता धार्मिक पर्यटनाचे पूर्ण पॅकेज म्हणून विकसित झाल्यास स्थानिक व्यवसायांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. साई भक्तांची संख्या वाढत असताना त्याचा लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेला का मिळत नाही याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा भाविकांनी गजबजलेली साई नगरी मात्र ओस पडलेल्या बाजारपेठा असे विरोधाभासी चित्र भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर परिस्थितीचा फटका पंचक्रोशीतील फुले उत्पादकांनाही बसत असून दुकानातच व्यवसाय नाही तर फुले घेणार कोण अशी परिस्थिती असताना शिर्डीच्या बाजारपेठेत आणलेली ताजी फुले मिळेल त्या ठिकाणी अक्षरशः फेकून दिल्याचेही चित्र दिसून येत आहे. नाही, सध्याची परिस्थिती जर बघितली आपण का जो 2014च्या पहिल्याचा जो काळ होता शिर्डीमध्ये जर आपण जर बघितलं त्या टायमाला मी सांगतो तुम्हाला भक्तांची खूप मोठी संख्या होती आणि आज जवळजवळ भक्तांची संख्या देखील या ठिकाणी कमी झालेली आहे. आणि भक्तांची संख्या कमी झाल्यामुळे या ठिकाणी जे आपलं मार्केट जे आहे
जो सर्व शिर्डीकरांचा जो रोजगार या आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतो, मला तरी वाटतं का या व्यवसायाकडे देखील म्हणजे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा भक्तांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे. तसं जर बघितलं का संस्थांच्या माध्यमातून जर आपण जर बघितलं बालाजी, शेगाव अशा ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट भक्तांसाठी उभे केलेले आहेत. जवळजवळ साई भक्त जर शिर्डीमध्ये जर आला तर 1, 2 या 4 दिवस राहू शकतो. जेणेकरून जर 4 दिवस जर राहायला भक्त, हॉटेलवाल्याला 2 पैसे मिळू शकतात, एखाद्या चहावाल्याला 2 पैसे मिळू शकतात, रिक्षावाले, बरेच काही गोष्टी छोटे मोठे जे आपले व्यवसाय करणारे लोक आहे यांचा त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती बदलू शकते. पण जर बघितलं तर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे का शिर्डीमध्ये साई भक्त येतात पण जास्त दिवस थांबत नाही. 1 दिवस दर्शन करून निघून जातात. आणि आपण जर बघतोय पूर्ण तुम्ही एकदा मार्केटची परिस्थिती बघा. आज जर दुकानाला 500-1000 रुपये रोजचे जर भाडे, तर जो एखादा व्यावसायिक माणूस आहे तो काय करणार? म्हणजे जर परिस्थिती जर बघितली तर 1000-500 रुपये या ठिकाणी व्यवसाय पण होत नाहीये. आणि स्वतः दिवसभर कष्ट करून काम करून या ठिकाणी जे काम करणारे लोक आहे, जे दुकानदार आहेत, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने साईबाबांना तर एवढं साकडं आहे की आपण जर बघितलं तर पुढच्या वर्षी कुंभमेळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून भरभक्कम असा शिर्डीमध्ये डेव्हलपमेंटसाठी निधी आलेला आहे. तरी माझी शिर्डी नगर पंचायत व साईबाबा संस्थानला या ठिकाणी अशीच विनंती असेल का साई भक्तांसाठी जेवढ्या सोयी सुविधा आपल्याला देता येईल तेवढ्या सोयी सुविधा आपण शिर्डीकरांसाठी आणि साई भक्तांसाठी या ठिकाणी दिल्या पाहिजे. जेणेकरून शिर्डीमध्ये येणारी जी गर्दी आहे ती गर्दी या शिर्डीमध्ये थांबून संपूर्ण परिसर फिरून या ठिकाणी 4-5 दिवस थांबले पाहिजे. शिर्डीमध्ये भक्त कमी होण्याचं अजून एक आपण जर बघितलं तर प्राथमिक एक कारण पण असं आहे का बघा, मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंना या ठिकाणी विनंती करेल का ही शिर्डी जी आहे आपली बाबांची एकदम पवित्र आहे. आपल्या आजूबाजूला जर काही जर घटना जर घडतात, समजा सावळीवीर आहे, पोहेगाव आहे, श्रीरामपूर आहे, राऊरी आहे, संगनमेर आहे, अशा ठिकाणच्या बातम्या आपण देत असतात. पण आपण ज्या बातम्या देत असतात ना, तर अशा बातम्यामध्ये आपण ठिकाण ही शिर्डी म्हणून तुम्ही टाकून देत असतात. मग याच्याने काय होतं, भक्तांपर्यंत चुकीचा मेसेज जातो का शिर्डीमध्ये खूप क्राईम वगैरे वाढलेले आहेत. तर क्राईम तर जे गावामध्ये होतात ते ठीक आहेत, पण त्याला सुद्धा आता एकदम चांगलं कडक नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी कडक अशी कारवाई या ठिकाणी केलेली आहे. तर जेणेकरून जो कोणी क्राईम करेन अशा लोकांना शिर्डीमध्ये व्यवसाय करण्यासाठी परवानगी नाही. आणि 100% आम्ही अभयराजे शेळके पाटील, सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या या निर्णयाचं या ठिकाणी आम्ही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागतच करतोय. पण मी पत्रकार बंधूंना देखील या ठिकाणी विनंती करेल का आपण ज्या टायमाला बातम्या देतात त्या टायमाला शिर्डी हे नाव न टाकता जे आजूबाजूचं अहिल्यानगर जिल्ह्यातलं जे नाव आहे, ज्या ठिकाणी घटना घडली या ठिकाणचं नाव आपण या ठिकाणी बातमीत दिलं पाहिजे का जेणेकरून साई भक्तांपर्यंत जो चुकीचा संदेश जो जातोय का शिर्डी बाबांच्या पवित्र शिर्डीमध्ये अशा घटना घडतात, तर भक्तांच्या मनामध्ये भीतिमय वातावरण असं यांच्या मनामध्ये निर्माण होतं आणि भक्त देखील थोडासा विचार करून शिर्डीला येतात. 100% शिर्डी पोलीस स्टेशनचे देखील या ठिकाणी आभार आहे का जेणेकरून का त्यांनी एवढ्या काळामध्ये गुन्हेगार मोडीत काढली. आणि गुन्हेगारी जी होती, आता बघितलं आपण मध्यंतरी काळामध्ये जे बाहेरून व्यवसाय करण्यासाठी येतात काही लोक इथं महिलांची छेडछाड वगैरे करतात, काही गुन्हे करतात आणि ह्या लोकांनी गुन्हे केल्यानंतर याचा जो परिणाम होतो ते गुन्हे करून निघून जातात त्यांच्या गावाला. पण याचा परिणाम खऱ्या अर्थाने या शिर्डीकरांना होतो. आणि हे जे व्यवसाय करणारे हे स्थानिक लोक आहेत यांच्यावर देखील जो कारवाई होती या कारवाईला सुद्धा यांच्यामध्ये गावासोबत किडे रगडले जातात. त्याच्यामुळं मी खऱ्या अर्थाने शिर्डी पोलीस स्टेशनचे देखील या ठिकाणी मी कौतुक करेल का यांनी देखील आपली गुन्हेगारी शिर्डीमध्ये होणारी मोडीत काढली आहे आणि स्वच्छ आणि सुंदर शिर्डीकडे आपली वाटचाल चाललेली आहे. एक आम्ही स्थानिक म्हणून या गोष्टीला आम्ही पाठिंबा देखील देतो. पण अजून जरी विचार जर केला तर आमची देखील या ठिकाणी विनंती अशी पण राहील शिर्डी नगर पंचायतला आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना का जेणेकरून हे बाहेरचे लोक चाललेत पण सामान्य लोकांचा या ठिकाणी शिर्डीमध्ये विचार झालेला पाहिजे. कारण की ह्या गावामध्ये बाबांनी देखील भिक्षा मागून खाल्लेली आहे. तरी या ठिकाणी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. पण सर्वप्रथम आपल्या गावातले जे लोक आहेत त्या गावकऱ्यांना आणि जे गावातले व्यवसाय करणारे लोक आहे या लोकांना प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे.